पडघा भिवंडी तालुक्यातच कायम ठेवा, अन्यथा पडघ्याला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा द्या, अशी मागणी DY फाउंडेशनने केली आहे. भौगोलिक, सामाजिक आणि प्रशासकीय दृष्ट्या पडघ्याचा भिवंडीशी जवळचा संबंध असल्याचे फाउंडेशनचे म्हणणे आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून शासनाने लवकर निर्णय न घेतल्यास ग्रामस्थांच्या सहभागातून ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी ठाणे, त्याचबरोबर महाराष्ट्र शासन मंत्रालय, त्याचबरोबर वन विभाग असेल, परत महसूल मंत्री असतील, यांना आम्ही निवेदन दिले. या पडघा सर्कल अंतर्गत येणारे जे काही गावं आहेत यांच्याकडून ठराव मंजूर करून आम्ही हे निवेदन यांच्याकडे सादर केले. तेव्हा त्यांनी आम्हाला आश्वासने दिले किंवा त्यांनी आम्हाला विचारणा केली की तुमची याच्यामध्ये काय मत आहे. तेव्हा आमची एवढीच मागणी होती की पडघा हा भिवंडी तालुक्यातच, पहिली आमची हीच मागणी होती की पडघा हा भिवंडी तालुक्यातच असावा. त्यानंतर जर पर्याय म्हणून पडघा हा एक स्वतंत्र नवीन तालुका म्हणून घोषित करावा, ही आमची ठाम मागणी त्यांच्याकडे होती. पडघा सर्कल अंतर्गत येणाऱ्या सर्वच ग्रामपंचायतीचे आम्ही ठराव मंजूर करून तसे जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे आम्ही सुपूर्द केलेले आहेत. त्याचबरोबर अनेक ग्रामपंचायती आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि चांगला रिस्पॉन्स आम्हाला या ठिकाणी मिळतोय. जर पडघा लवकरात लवकर पडघा तालुका घोषित झाला नाही तर आम्ही एक मोठा ठिय्या आंदोलन या ठिकाणी नक्कीच करू. ही भूमिका ठाम असणार आहे की आम्हाला पडघा हा स्वतंत्र तालुका म्हणून पाहिजे आणि जर असं काय नसेल होणार तर आम्ही एक ठिय्या आंदोलन या ठिकाणी करू.